रॉयल मीडिया न्यूज, बातम्या आणि बरंच काही. भविष्यातील घटनांची भीती दाखवून महिलांवर बलात्कार केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या अशोक खरात प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी अखेर शुक्रवारी पदाचा राजीनामा दिलाय. या प्रकरणात राजीनामा देण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्यानंतर चाकणकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केला. राजीनामा देताना रुपाली चाकणकर यांनी आपल्यावर झालेल्या विविध आरोपांवर स्पष्टीकरण दिलं असून निराधार आरोप करणाऱ्यांना नोटीस पाठवणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तंत्रमंत्र विद्येचा वापर करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी 2 वर्षांपूर्वी सोमवती अमावस्येला अनामिका कापली होती अशी माहिती मला मिळाली असल्याचा दावा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेतून केला होता. हा दावा खोडून काढत आता रुपाली चाकणकर यांनी आपली बाजू मांडली आहे. काही लोक पत्रकार परिषदेतून सातत्याने चुकीच्या बातम्या पसरवत असून माझा एक फोटो दाखवत हा फोटो 2 सप्टेंबरचा असल्याचं सांगितलं. मात्र हा फोटो 12 सप्टेंबरचा असून त्या फोटोवरील एक अंक खोडून फक्त 2 सप्टेंबर ही तारीख दाखवण्यात आली. 2 सप्टेंबरला मी अजितदादा यांच्या दौऱ्यात त्यांच्यासोबत होते. त्या दौऱ्यात असताना माझ्या हाताला कुठेही जखम नसून त्यानंतर 3 सप्टेंबर 4 सप्टेंबरलाही मी सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये होती, तेव्हाही माझ्या हाताला कुठेही जखम नव्हती. त्यामुळे असे आरोप करणाऱ्यांना आम्ही कायद्याच्या चौकटीतून नोटीस पाठवू असा इशारा चाकणकर यांनी दिला आहे. महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.